तर घरामध्ये ढोबळी मिरचीची भाजी आणि शापूची भाजी देखील केलेली आहे. आणि सकाळी चूल पेटवली होती, तर मग आता ना विस्तू चांगला पडला, म्हणजे हार चांगला पडला. आणि बाजरीच्या भाकरी ना हारेवरती चांगल्या भाजल्या जातात आणि चवीला देखील छान लागतात. तर मग आता गुजरीला पण शाळेत जायचं आहे. पटकन आता भाकरी करून घेते. चूर की भाकरी चुरून खा की. बघा ताई चिवताई चिव चिव खायचंय वाटतं त्याला काहीतरी. मस्तपैकी आपली खरपूस अशी भाकरी भाजली. गोजरीला लिंबू खायचंय भाजी बरोबर. लिंबाचं छोटस झाड आहे. हो आणते आणते. ह्या साईडने आहे ना, खालच्या बाजूने बघ, आहे का? आहे ना, थोडासा पिकलेला असेल ना, रस नाही का ना त्याच्यात. तर गोजरीला ना आता मीठ आणि डिश लागत होता. असं घर पटकन भाकरी जळण तिकडे. आपल्या झाडाचा लिंबू पिठाचा हात आहे माझा. भाकरी टाकते मी. आपल्या ना आता भाकरी पण झाल्या बघा. आणि आता गुजरीला शाळेत जायचं आहे. गुजरीच्या डब्याची तयारी झाली आणि सकाळचं जेवण देखील झालेलं आहे. आता ना भाकरी बघा इथे भाजली आहे. सगळ्या भाकरी करून झाल्या आणि आता ना तव्यावरती दुसरं भाजी टाकायची. त्याच्यामुळे तवा तसाच ठेवला. आता गुजरीची वेणी घालून घेते मी, कारण काय 9 वाजत आले ना का. दे कंगवा, कंगवा दे की, माझ्याकडचं नाही का. ऊन लागते, ऊन यायला लागले आता. आज कडक ऊन पडतंय बरं का. आता 2-3 दिवस झाले ना पाऊस. आलाय का? जा मग आता डबा भरायचा आहे. तर गोजरीला शाळेमध्ये राख्या आणायला सांगितल्यात, नाही का, फौजींसाठी पाठवायच्यात, म्हणजे आर्मीच्या लोकांसाठी नाही का, पोस्टाने पाठवणार आहेत. तर छानपैकी अशा राख्या आहेत. तर गोजरीच्या डब्यासाठी आता इथे भाजी भरून घेते. आज ना साधीच भाजी केली, म्हणजे नाही का डाळ वगैरे टाकून काही केली नाही, साधीच केली. लसूण आणि हिरवी मिरची वगैरे टाकून नाही का. आणि अशी पण चवीला चांगले लागते. अगो हळू, चला जाऊ द्या. यायला लागला आमच्या सखींचा आवाज. सखींचा आवाज यायला लागला. हळू. हां आले की. निघाली गोजरी शाळेत आता. सासरे देखील आले जेवायला. रानातून आत्ताच ताजी अशी घोळूची भाजी आणलेली आहे, किंवा याला चिलूची भाजी देखील म्हटलं जातं. आणि नाही का अशी लांबट अशी पानं असतात. हे बारीक अशी लांबट असे पानं असतात, हिरवीगार अशी नाही का. आणि चॉकलेटी कलरची अशी बघा देठं असतात. आणि जमिनीच्या अगदी लागोलग नाही का ही म्हणजे घोळूची भाजी असते, म्हणजे चिलूची भाजी असते. हे पहा अशा पद्धतीमध्ये. आणि याला ना अशी मुळं देखील असतात. ते आपल्याला मुळं घ्यायची नाही आहेत. आता ही फक्त आपल्याला अशी बघा पानं काढून घ्यायची आहेत. आणि खूप वेळ लागतो बरं का ही भाजी साफ करताना, कारण का व्यवस्थित अशी नाही का पाहून घ्यायची आहे. कारण का जमिनीचे लगोलग असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यावी लागते ही भाजी. कारण का या भाजीवरती हे पहा भरपूर वेळ झालं मी आता निवडत आहे. तर हे पहा असे पांढरट कलरचे डॉट देखील असतात बघा असे, हे असे. तर हे असे अजिबात घ्यायचे नाही आहेत. त्याच्यामुळे स्वच्छ ही भाजी निवडून घ्यावी लागते. दुपारच्या जेवणामध्ये आपण इथे घोळूची भाजी किंवा इथे चिलूची भाजी केलेली आहे. छानपैकी अशी चुलीवरती केलेली आहे. आणि आता भाजी जवळजवळ आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे पहा. आणि मस्तपैकी असे लागते बरं का. भाकरीबरोबर खूप छान लागते आणि थोडीशी आंबटसर लागते.
तर याचा फुल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर गोजेरी किचन गार्डनवरती चॅनलवरती रेसिपी अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. गोजेरीने चाफ्याचं झाड लावलं होतं आणि चाफ्याच्या झाडाला आता पाणी घातलं होतं थोडंसं ना. आता इथे हे पहा गुलाबाचं झाड लावलं होतं ना उपटून, ते थोडंसं फुटलं आहे आणि एका साईडला ना थोडंसं जळाल्यासारखं झालं आहे. त्याच्यामुळे ना पिशवी लावली मी त्याला थोडीशी आणि त्याला थोडंसं आता पाणी जास्त घालते, म्हणजे खत घातले थोडं मग अशी. आणि आपली शेवंती बघा इथे, आणि शेवंतीला छानपैकी ना अशा कळ्या यायला लागल्यात आता बारीक बारीक. तर अख्खी शेवंती फुलल्यावरती खूप छान दिसते. इथून तिथून सगळी शेवंती बघा. मध्ये मध्ये ना भरपूर असं गवत झाले, म्हणजे हरळीच आहे बघा. पाऊस जास्त होता ना त्याच्यामुळे काढता नाही आली. आता व्यवस्थित झाले. भरपूर असं कडक ऊन होतं तर ना थोडेसे नाही का तिळमी ना म्हणजे धुतले होते, तर आता चांगले सुकलेत बघा. आणि घरचेच तीळ आहेत बरं का शेतामध्ये, त्याच्यामुळे थोडासा काळसर कलर आहे. दररोजच भाजी काय करायची तर बघा इथे वाटाणा देखील मी भिजू घातला होता. आणि असा उन्हामध्ये थोडासा वाटाणा ठेवला ना की मग तो पण चांगला भिजला जातो बघा. आता 1-2च तास झाले म्हणजे भिजत ठेवला होता मी, चांगला भिजला आहे. थोडेसे हरभरे वगैरे नाही का वाळू घातले होते आणि थोडेसे हरभरे बघा इथे कुटायचे आहेत मला ते, त्याच्यामुळे तसे उन्हामध्ये ठेवले होते, म्हणजे नाही का चांगले कुटून निघतील. आपले घरचे हरभरे केले होते ते पावसाळा लागल्यावरती तसेच राहिले, कारण का ओले चिंब होतात ना. तर मग आता थोडेसे उन्हात ठेवले, आता मग कुटून घेता. शाळा देखील सुटली, मुलं चालले घरी जातात. गोजेरी येईल आता. चुलीवरच्या भाकरी केल्या ना की छान लागतात नाही का खायला. आणि असं चांगले खडखडीत असं ऊन पडले ना, आणि सरपण देखील वाळलेलं होतं. म्हटलं चुलीवरचा स्वयंपाक दोन्ही टाईमचा चुलीवरतीच करावा. खिडकीतून गोजेरी बघते ना, अशी खतखतून उकळी आली बघा. हां होय, तर भाजी चांगली उकळली. आता साईडला ठेवते मी इथे, भाजी उकळतच राहील चांगली आणि लगेच भाकरी टाकून घेणार. जेवण करणार ना तू आता? तर ताट आण, ताट आहे इथं. तर आपली मस्तपैकी अशी खरपूस अशी भाकरी झालेली आहे. आणि गोजरीला आता रस्सा भाजी आणि भाकरी चुरून द्यायची. हळू. गरम गरम आहे ना ग भाकरी, तू चूर ना तुझ्या हाताने. थांब अर्धी भाकरी टाक. थोडी थंड होऊ दे. मस्तपैकी बघा पापुद्रा आलाय कसा छान. आणि मग चुलीवरचे भाकरी ना खूप छान लागतात, त्याच्यामुळे आज सगळा स्वयंपाक चुलीवरतीच केला आहे. आणि हार पडला ना चांगला की नाही का मग भाकरी देखील चांगली अशा खरपूस लागतात. मस्त चुरून दिली आहे भाकरी आता. काय मी तुला बोलले होते ना, चिकनच्या भाजी हा खरंच मटणागत वास येते मला. टाकते श्रावण महिना चालू आहे, चिकन सारखं खाऊ चालू तर काय करू. चिकन खाऊ वाटल्यामुळे आता काळ्यावालाची भाजी खाते का? भास नाही तर खाली पडेल. काळ्यावालाची भाजी बरोबर छान लागतं कांदा आणि नाही का थोडंसं लिंबू असलं तर. मस्त झाड. बदकं बघ कशी करतात. मस्तपैकी अशा खरपूस भाकऱ्या झाल्यात आपल्या. भाजून घेते. उद्या पप्पा जाणार आहे ना, मस्तपैकी हरेवरचा पापड आणि बाजरीच्या भाकरी एक नंबर लागतात. आणि ताई माई अक्का. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.